का? मला हा थेट प्रश्न नवनाथ बन आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मग अखिल चित्रे मी आपल्याकडे देखील येतोय. नवनाथ बन, आपल्यासारख्याच राज्यामध्ये जर तुम्ही म्हणताय की भाजपचा झेंडा आणि अजेंडा हा मराठीसाठी आहे, तर मग इतर पक्षांना मोर्चे काढावे लागतायत, सक्ती करावी लागतीये. घिसाडघाईनं घेतलेला निर्णय तर नाहीये राज्यातला हा, नवनाथजी? विशालजी, अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. त्रिभाषा धोरण हे एनईपीच्या नुसारच घेतलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आजही राज्यातल्या 20% शाळांमध्ये आयबी बोर्ड असेल, कॅम्ब्रिज विद्यापीठ असेल किंवा सीबीएसई असेल, यामध्ये ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना 3 भाषा स्वीकारायला लागतात आणि 3 भाषा आपण बोलतो आणि अभ्यासतो देखील. दुपारी मी संदीपजींचं एका ठिकाणी एका वृत्तवाहिनीवर चर्चा ऐकत होतो. त्यांचा मुलगा देखील 3 भाषा शिकतो. एक मराठी महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, त्यानंतर हिंदी ते शिकतात आणि याशिवाय इंग्लिश देखील शिकतात. त्यामुळे राज्यातले 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतात. मग आपल्या मराठी मुलांना 3 भाषा शिकवायला अडचण काय? ती 20% मुलं पुढे जाणार आणि जी मराठी शाळेमध्ये एसएससी बोर्डामध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी मागे राहणार. हे धोरण समन्यायी नाही आहे. दोघांना समान न्याय असला पाहिजे. म्हणजे 20% विद्यार्थी 3 भाषा शिकून पुढे जातील आणि आपले 80% मराठी विद्यार्थी जर का मागे राहत असतील तर हे धोरण योग्य नाही. त्यामुळेच राज्य सरकारने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला की जेवढ्या लहान वयामध्ये आपण विद्यार्थ्यांना भाषा शिकू, जास्तीत जास्त भाषा शिकू, त्याचा फायदा होतोय आणि हे अभ्यासाअंती सिद्ध झालंय. म्हणजे आयबी इंटरनॅशनल बोर्ड जेव्हा 3 भाषा शिकवतं तेव्हा ते विचारपूर्वकच शिकवत असेल. केम्ब्रिज सारखं विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवतं, त्यावेळेला ते विचारपूर्वकच शिकवत असतील. त्यामुळे जर का आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बोर्ड हे 3 भाषा विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिकवत असतील आणि महाराष्ट्र सरकारनं त्याबद्दलचा विचार केला असेल तर मला वाटतं त्याला विरोध करू नये. राहिला प्रश्न इतर राज्याचा, देशातील जवळपास 22 राज्यांनी हे त्रिभाषा धोरण स्वीकारलेले आहे. काही राज्यांनी पहिलीपासून स्वीकारले, काही राज्यांनी 3री पासून स्वीकारले, काही राज्यांनी 5वी पासून स्वीकारलेला आहे. आपला आग्रह असा आहे की लहान वयामध्ये जास्तीत जास्त भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. त्याच्या मेंदूचा जास्तीत जास्त विकास लहान वयामध्ये होऊ शकतो आणि त्याचा फायदा त्याला पुढे होऊ शकतो. त्यामुळे आपला आग्रह आहे की पहिलीपासून 3 भाषा शिकवावी. त्यामध्ये हिंदी कंपल्सरी नाहीये, त्याच्यामध्ये संस्कृत असू शकते, पाली असू शकतो, तामिळ असू शकतो. वेगवेगळ्या 16 भाषेचा पर्याय आहे, 22 भाषेचा पर्याय आहे. त्यापैकी 16 भाषा शिकवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे. मला वाटतं हिंदी सक्ती केली जाते, हा एक फॉल्स नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. नरेटिव्ह जर असेल तर मग तो का करावा लागतो? सरकार जर विचारपूर्वक निर्णय घेतात तर पुन्हा त्याच्यावरती फेरविचार करण्याची वेळ काय येते नवनाथजी? कदाचित मुंबई महापालिका निवडणुका आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाला वाटत असेल की आमचा मराठीचा अजेंडा आहे आणि आम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करतोय, हे दाखवून देण्यासाठी कदाचित प्रयत्न असेल. माझा त्यांच्यावर थेट आरोप नाही. निवडणुकीसाठी हे राजकारण होत नाही का याचा देखील विचार करायला हवा. कारण मराठी माणसाचं हित, मराठी विद्यार्थ्यांचं हित, 3री भाषा शिकण्यामध्येच विद्यार्थ्यांचं हित आहे. कारण 20% संदीप देशपांडे किंवा नवनाथ बन यांचा मुलगा ऑलरेडी 3री भाषा शिकतोय. जर सर्वसामान्य मराठी माणसाचा मुलगा 3री भाषा शिकत असेल तर त्याला विरोध करू नये. संदीपजी, मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र मला अखिल चित्रे आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला नवनाथ बन सरकारची बाजू मांडत असताना एक सांगता विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. फक्त एकच मुद्दा बोला संदीपजी. विशालजी, बोला संदीपजी. जे नवनाथजी सांगतायत ना की माझा मुलगा असेल तो आयसीएसई मध्ये आहे किंवा त्यांचा मुलगा सीबीएसई कुठेही 3री भाषा शिकतो, त्याचं नुकसान काय होतं हे मी चॅनलवर सांगितलं, फायद्यानं सांगितलं. मी माझा मुलगा शिकतोय बरोबर आहे अशातला भाग नाहीये. नुकसान होतंय तरी मी त्याला हे सांगितलं मराठी माणसाला त्यांना शिकवायचं नाही की 3री लँग्वेज. संदीपजी, नाही नवनाथ हे फालतू लॉजिक लावू नका तुम्ही प्लीज. नाही, तुम्ही 3री भाषा तुमच्या मुलाला शिकवणार आणि सर्वसामान्य मराठी माणसाचा मुलगा 3री भाषा शिकत असेल तर त्याला विरोध का? मग तेच मला सांगायला देशील तर मी सांगतो. नवनाथ, बोला संदीपजी, बोला. मध्ये बोलू नका, मी सांगतो तुम्हाला. मी त्याच्यात हे सांगितलं की जो 3री भाषा तो शिकतोय ना त्यामुळे त्याची 2री भाषा पण वाईट होते. मी त्याचं उदाहरण काय सांगितलं की त्याच्या ताटातलं जेव्हा मी ते खाल्लं तेव्हा तो म्हणाला, बाबा माझं तू जेवण झुटं केलंस. म्हणजे काय? उष्ट केलं नाही म्हणाला, तो झुटं केलं म्हणाला.
याचा अर्थ काय होतो नवनाथ, तुम्ही नीट समजून घ्या. आपण राजकारण सोडूया, 2 मिनिटं बाजूला ठेवूया. शेवट तुमच्या आणि माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. राजकारण बाजूला ठेवूया. जर त्या भाषेची सरमिसळ त्याच्यामध्ये होत असेल या 2 भाषां मिळून, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याचं नुकसान नाहीये का? आणि जर माझ्या मुलाचं नुकसान होतं म्हणून सगळ्या मराठी मुलांचं नुकसान व्हायचं, हे कुठलं लॉजिक आहे? त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की माझ्याही मुलाच्या शाळेमधनं ती 3री भाषा गेली पाहिजे या मताचा मी आहे. त्याला चुकीचे अर्थ संदर्भ लावू नका. आणि शेवट तुम्हाला जिथे ऍडमिशन मिळते तिथे ऍडमिशन घ्यावी लागते. तुमच्या चॉईस प्रमाणे प्रत्येकाला शाळा मिळते असं नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण एका बाजूला हसता देखील आहे आणि विशालजी मला फक्त संदीपजींचं लॉजिक बघा की ते आपल्या मुलाला 3री भाषा शिकवायला तयार आहेत. त्यांचं म्हणणं की त्यामुळे नुकसान होत आहे, पण ते त्याबद्दल ते 2च भाषा शिकवायचा आग्रह करत नाही. नुकसान होणार नाहीये, त्यांचा फायदा मला बोलू द्या. संदीपजी मला बोलू द्या. उत्तर देऊ द्या. महाराष्ट्रासमोर सेट होऊ नये. नवनाथजी, आपण तर एक आणखी एक आरोप करताय की फक्त येत्या काळातल्या निवडणुकांसाठी हे मोर्चे काढले आपल्या मुलाला आम्ही 3 भाषा शिकवणार, सर्वसामान्य मराठी माणसाच्या मुलांना आम्ही 3 भाषा शिकू देणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीये. संदीपजी, मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, हिंदी भाषा सक्तीची नाही. 3री भाषा म्हणून आपल्याला पर्याय आहे. सर्वसामान्य मराठी माणसाचं नुकसान तुम्ही बुद्धिमान आहात, पण तुम्ही भाजपमध्ये जाऊन तुमची बुद्धी कमी झाली. संदीपजी, सर्वसामान्य मराठी माणसाचं, सर्वसामान्य मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे की हा राजकारणाचा विषय नाही आहे. मी उलट सांगतो की त्याचं नुकसान होतं. राजकारणाचा विषय नाही, सगळ्या मराठी मुलांचं नुकसान झालं पाहिजे. निश्चितच मुलांच्या भवितव्याबद्दल जर एका बाजूला सरकार हा निर्णय घेतं. नवनाथजी, संदीपजी मी आपल्याकडे येईल, मात्र तत्पूर्वी अखिलजी, मला आपल्याला विचारायचं आहे की ज्यावेळेला सरकार विचारपूर्वक निर्णय घेतं तरी देखील पुन्हा पुन्हा त्याच्यावरती फेरविचार का करावा लागतो? शिक्षण मंत्र्यांना विविध नेत्यांच्या गाठी भेटी का घ्याव्या लागतात? दुसरी